तर काय म्हणता मित्रांनो, माझ्या आज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी निघालो होतो आपल्या वावराकडे. वावरात म्हणजे आज पाणी पोसायला, त्यामुळे आज काही आपल्याला काही काम नाही आपल्या वावरात. तसंच आलो होतो. तर काही नाही, आता वावरात जायचं म्हणलं. मान्यर दुसरं जे राहते ते एक वेळा पाहून घ्यायचं. तर त्यावेळी भोवताला आपल्या वावरात एक म्हणजे आपण 2-3 दिवस वावरामध्ये काय आलो नाही ना, त्यामुळे नाही काय आपल्याला वावर पाहून घ्यायला लागते. पुन्हा झटका बॅटरी आहे, तिचं तार तोडताड जर झाला असेल तर मग तार हे जोडजाड करावं लागेल ना. म्हणून आता आपल्याला आता हे यावं लागलं वावरात सकाळी आज. कारण म्हणजे मुले आपल्यापाशी कालू आहे ना बकरा, त्याच्यासाठी दारं पण न्यायला लागते. म्हणून सकाळी आलो का. आणि ह्या आम्ही वारकावून जाता इथं बजरंगबली आहे. तर मग आम्ही इथून नमस्कार करून देतो, मी निघून जातो इथून. चला मग तसंच आपण जाऊ आपल्या वावराकडे. येतं भरड, त्याचं नाव आहे बरड त्या जागेचं. म्हणजे येथूनच आपलं वावर पण आहे, इथूनच जावं लागते. तिकून जातो म्हणलं का हाय रस्ता, पण भाई गाडा नाही तिकून, त्यासाठी आपण काही तिकून जात नाही. फसतच भाज्या लागते. का म्हणता मित्रांनो, चला आता वावरातच जाऊ. चलो काय म्हणतो मित्रांनो, तर आपण आता वावरामध्ये पोहोचलो. आता दाखवतो तुम्हाला वावर. तर मग असं वावर आहे आपलं. काल त्या दिवशी आपण खाद देतं तिथं पाणी आलं, मग असं चुंगड्या ठेवून दिलं त्या आणि निघालो होतो घराकडे. येत आहे आपलं खाद झाकून. त्या दिवशी पाणी आलं ना, तर त्याच्यामुळे अर्धच खाद देणं झालं. आपली भाऊ अशी पराठी पाहून घ्या बरं, पराठी कशी आहे तर चांगली आहे का. अशी आहे झाडं आपल्या पराठी. आता पाण्यामुळे त्याला पुरं हे होऊन गेलं, म्हणजे पातळ जे फुलं राहते ते पाण्यानं पूर्ण हे होऊन जाते, चिमून जाते. काही पात्या जे राहते ते पाण्यानं गरून जाते. तर त्यामुळे आपण त्याला तर काही इलाज करू नाही शकत का. पाणी थोडी आपण थांबवणार, देऊ थोडी वेळ आपण पाणी थांबवले आहे का नाही. म्हणून नाही का आपण आता वावरात, पण आपण वावरामध्ये येऊन दुसरं टाकर हाकलू शकतो ना. दुसरं टाकर हाकल्यासाठी असतं वावर केलं तर मग तेवढंच करावं लागतं. कोणी म्हणते वावर, कोणी म्हणते आणि कापूस इतका झाला. अरे पण त्याचं मेहनत पाहणं किती झाली, तर एक महिन्यात नाही पाठवलं तिथं. नाही का कापूस पाहिजे किती झाला पाहिजे. कापूस पाहण्यापेक्षा त्याची मेहनत पाहिजे, किती त्यानं मेहनत केली, किती त्यानं वावरात हात टाकलं, किती फवारण्या मारल्या, का केलं. त्याने म्हणते भाई कापूस झाला. तसं नाही राहत, कारण त्याले होते. जो नाहीच करतो म्हणून त्याला कसं का होणार, काहीच नव्हते. मग करणाराच आहे सर्व इथं. कास्तकारी म्हणलं तर करणाऱ्याची कास्तकारी. त्यानं जर नाहीच करतो म्हणलं तर मग काही नाही. मग हे अशी झाडं राहते, हे झाडं पा लहान झाडं आहे ना, अशी झाडं राहते. आता हे झाडं म्हणजे मग राहण्याचं कारण म्हणजे तिथं आहे पाणी. पाण्यातले चिबड्या जागेतले काही झाडं होत नाही, तुम्हालाही माहीतच आहे. आता तुम्ही कास्तकार असाल तर तुम्हाला माहीतच आहे. तरी मग पराठी टिकली भरकावरती, म्हणजे तिथून पाणी उतरते तर पा बरं त्याची पराठी आणि याची पराठी, हे तर पाणी राहते. म्हणून पराठी असं आहे. हे ड्राम, या ड्राम म्हणसान तुम्ही काय ठेवलं, इथून आपल्याला फवारणीचं पाणी भरावं लागते. फवारणीचा पंप भरतो, इथून मी पंप मारायला
ड्राम ऊनच उचलतो. ते एकदम काय आले हे करायचं हडगड आपलं चाललं जायचं झोप आपल्या वावरात पाणी संघर काही माणसं हे झालं झाडही नाही आली. पाण्याची झाड तर कशी काय आता जसं जसं पाण्याच्या वर जातो तसं आपली झाड आहे बा. जसं पाण्याच्या वर जातो तसं झाड आहे. तुला पावर कशी खतरनाक होती काय एक नंबर.